इतक्या कष्टाने आणलेला बोंबील तेलात टाकताच तुटतो, चिकटतो. कारण हे कोणीतरी सांगितलेलंच नाहीये. आईकडून शिकलेला बोंबील आपल्याकडून करताना तो फसतो. तेलात बोंबील टाकताच पाणी सुटतं, तेल उडतं, मासा तुटतो आणि शेवटी वाटतं आपल्याला बोंबील करायलाच जमत नाही. इतक्या मेहनतीने आणलेला बोंबील एका मिनिटात सगळा खराब होतो. हे फक्त तुमच्याच घरी होतंय का? बोंबील कुरकुरीत करायचं खरं गुपित तेलात नाही आहे, ते आधीच्या 10 मिनिटात आहे. आज मी एक गोष्ट ठामपणे तुम्हाला सांगणार आहे की बोंबील पाणी सोडतो, कारण की बोंबील वाईट नसतो. आपण करण्याची जी पद्धत आहे ती कधी कधी थोडीफार चुकते. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला नक्कीच कळेल की बोंबील पाणी का सोडतो, कोणत्या छोट्या चुका आपण करतो. बोंबील बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट कसं ठेवायचं, आणि हे सगळं आपण कोणतेही फॅन्सी इन्ग्रेडियंट न वापरता घरच्याच काही मसाल्यांमधून कसं बोंबील कुरकुरीत बनवू शकतो, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. घरात रोज स्वयंपाकघरात करणाऱ्या बाईच्या नजरेतून, कारण की रेसिपीपेक्षा अनुभवातून आलेल्या टिप्स ज्या आहेत ते जास्त कामी येतात. त्यामुळे बोंबील जे आहे ते पाणी का सोडतं, सगळ्यात आधी एक गैरसमज काढून टाकूयात की बोंबील हा नाजूक मासा आहे. त्यात नैसर्गिक ओलावा हा जास्त असतो. पण बोंबील पाणी सोडण्याचं खरं कारण हे आपण घाई करतो की आपल्या सवयीचं चूक करतो काही, आणि आपल्याला वाटतं की हे असंच होतं. पण असं अजिबात नाही आहे. बोंबीलमध्ये पाणी असतं, पण ते पाणी जे आहे तर ते देखील निघून जातं. पण आपण घाईघाईमध्ये बनवतो कधी कधी. इथून खरी सुरुवात होते की बोंबील स्वच्छ करण्याच्या वेळेसची जी सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे बोंबील आणल्यानंतर आपण काय करतो की भरपूर पाण्यात तो धुतो, कधी कधी भिजवतही ठेवतो तो, आणि येथेच बोंबील जो आहे तो हरतो. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. कारण की बोंबील हा कधीही भिजवू नका. बोंबील धुताना 2-3 वेळा तुम्ही पटकन तो पाण्यातून स्वच्छ धुवून काढा, बस एवढंच. 15-20 मिनिटे पाण्यात ठेवला तर बोंबील आधीच आतून भरलेला असतो पाण्याने, आणि तो आणखी भरला जातो. पाणी निथळल्यामुळे बोंबील धुतल्यानंतर तो थेट मसाल्यांना लावू नका. तो थोडा वेळ चाळणीत किंवा स्वच्छ कपड्यावरती पसरवा. किमान 10 ते 20 मिनिटं हा वेळ बोंबील सुकवण्यासाठी द्या. पाणी निथळणं म्हणजेच कुरकुरीत बोंबील होणं. मीठ लावण्याची योग्य पद्धत. ही पद्धत जी आहे तर ती फार कमी लोक सांगतात. बोंबील जे आहे तर वर लगेचच मीठ लावणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. मीठ म्हणजे ओलावा बाहेर टाकणारा पदार्थ. बोंबील हे आधीच ओलसर, आणि त्यावरती मीठ म्हणजे पाणी सुटणारच. बोंबील पाणी सोडू नये यासाठी मीठ नाही, हा एक घरगुती उपायच कारणीभूत आहे. योग्य पद्धत म्हणजे आधीच बोंबील कोरडा करा, त्याला मसाले लावा, मीठ सगळ्यात शेवटी लावा, तर बोंबील कधीच तुमचा फसणार नाही. ज्यावेळेस आपण बोंबील फ्राय करण्याचा जो घरगुती त्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, बोंबीलवरती थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ, बारीक रवा फक्त हलकं कोट करा. बोंबीलमधला जो ओलावा आहे तो शोषतो, बाहेरून क्रिस्पी लेयर तयार होतं, आणि आई आजी नेहमी वापरत असलेली ही ट्रिक आहे, तर ही तुम्ही एकदा जरूर वापरून पहा. बोंबील आणखी क्रिस्पी बनतील. मसाले लावण्याची देखील योग्य क्रमवारी असते, तर क्रम चुकला तर सगळं बिघडतं. योग्य ऑर्डरप्रमाणे क्रमाप्रमाणे लावलं पाहिजे.
आधी तुम्ही कोरडं पीठ घ्या. तुम्ही तांदळाचं पीठ किंवा त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकता. मग हळद, तिखट, धनेपूड, तुम्ही जे मसाले टाकणार आहात ते. शेवटी अगदी थोडंसं मीठ. हे लक्षात ठेवा, कोरडं आधी नंतर ओलं. तर तेल आणि फ्राईंग टेक्निक यामध्ये असतात. तर तेल नीट तापलेलं असायलाच हवं. तेल कमी तापलेलं असेल तर बोंबील पाणी सोडतोच. तेलात तुम्ही थोडासा रवा टाका. लगेचच बुडबुडे आले तर तेल फ्राय करण्यासाठी रेडी आहे असं समजा. 6वी टीप म्हणजे एका वेळी बोंबील जास्त टाकू नका. एक पॅन आणि त्यामध्ये 5-6 बोंबील फ्राय करायला टाकलेत, हीच मोठी चूक आहे. तेलाचं तापमान जे आहे ते लगेच खाली येतं. त्यामुळे तुम्ही 2-3 पीस एका वेळेस पॅनमध्ये टाका. हळूहळू फ्राय करा. हा एक छोटासा बदल जरी तुम्ही केला तर तुमच्या बोंबील फ्रायचा लेवल चेंज होईल, लेवलच बदलेल. 6वा उपाय म्हणजे 6वी टीप, उलटसुलट करतानाची काळजी घ्यायची. बोंबील फार मऊ असतो, त्यामुळे वारंवार तो उलटा केला तर तो तुटतो आणि चिकटतो. एक बाजू पूर्ण क्रिस्पी होऊ द्या, मगच दुसरी बाजू जी आहे ती पलटा. 7वी टीप, लिंबू नेहमी शेवटी. फ्राय झाल्यावरतीच लिंबू पिळा. आधी जर लिंबू तुम्ही पिळलात तर ओलावा वाढतो. 8वी टीप, गरमागरम खा. बोंबील थंड झालं की कुरकुरीतपणा जातो. त्यामुळे आधीच घरच्यांना सांगून ठेवा की गरमागरम जेवण जेवायचं आहे, गरमागरम खायचं. बघा, आज आपण पाहिलेत की बोंबील कुरकुरीत करणं कुठलीच मोठी कला नाही आहे. फक्त बोंबीलला थोडासा वेळ द्या, योग्य क्रम पाळा आणि घाई थांबवा. तर आज आपण जे पाहिलं ते बोंबील पाणी का सोडतं, कोणत्या सवयी आपल्याला टाळल्या पाहिजेत आणि बोंबील बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट कसं करायचं. ह्या जर टिप्स वापरून जर तुम्ही केलात बोंबील तर नक्कीच तुमचे बोंबील नेहमी कुरकुरीत होतील. घरात रोज स्वयंपाक करणारी जी बाई असते, जर ही छोटीशी काळजी घेत असेल तर बोंबील कधीच फसणार नाही. मासा कधीही फसत नाही. फक्त आपण जी पद्धत आहे ती बरोबर लागली की बोंबील आपोआप कुरकुरीत होतो. त्यामुळे ह्या काही टिप्स ज्या आहेत ते तुम्ही जरूर वापरा. आणि तुम्ही तुमच्या घरी कसे बोंबील करता ते देखील कमेंट्समध्ये तुम्ही सांगा, म्हणजे आणखी नवीन टिप्स मला मिळतील. आणि अशाच घरगुती आणि उपयोगी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.